हे एक शेतकऱ्याने पपई लावलेली बा. तर लावली त्यावेळेस त्याचा असा उद्देश होता की आपल्याला ह्या मालामध्ये 1,00,000 रुपये 2,00,000 रुपये होतील. पण काय शेतकरी विचार एक करतो आणि त्याचं भलतंच होतं. कारण ह्या वर्षी जे पाऊस पडला तर शेतकऱ्यावर एवढं काही संकट आलं का त्या ठिकाणी या झाडाला पाहिजे इतका माल लागला नाही. मालाची साईज बारीक पडली, पाऊस जास्त झाला, परत या झाडाने काही फळधारणा धरली नाही. तर विचार केला का कधी याला लावणीपासून तोडणीपर्यंत? तोडणीचा तर विषय लांबचाच राहिला. मालाची हार्वेस्टिंग तर काय एकदाच झालेली, मार्केट सापडलं नाही, काही नाही. आणि परत ह्या झाडाला काय फळधारणा लागली नाही. आता झाडाला पहा किती उंच आहे, याला एकही फळ नाही. याला पण बघू शकताय तुम्ही, याच्यावरती याला फळच नाही. शेतकऱ्याचे एवढे हाल आहेत यावर्षी. मला दुष्काळ तर झाला आहे आणि सरकार देऊन देऊन किती पैसे देते. हेक्टरी 10-20 हजार रुपये. एका रोपाची किंमत 13 ते 14 रुपये. त्याच्या लागवडीचा खर्च, त्याचं खतं, खुरपणी, मशागत, बघा किती नुकसान झालं. भरपूर असं काय पपईवाल्याचं नुकसान झालं. यामुळं काय होतं आहे, दुसऱ्या पण शेतकऱ्याची लावायची इच्छा राहत नाही. कारण रस्त्याला टच आहे हा प्लॉट पपईचं. त्याच्यामुळं लोक येताना जाताना या प्लॉटकडं कोणत्या नजरेने बघत असतील, हे शेतकऱ्याचे पैसे झाले का नाही झाले, परत असं पपई लावावं का नाही आपल्या शेतामध्ये. कारण ज्यावेळेस एखाद्याचा प्लॉट सक्सेस झाला तर 10 शेतकरी विचार करतात की नाही आपल्याला ह्या मालामध्ये भरपूर पैसे होतील, आणि तो बघूनच दुसरा शेतकरी पण तेच करायला लागतो. पण पहिल्याला मार्केट सापडलं म्हणजे दुसऱ्या शेतकऱ्याला मार्केट सापडणं असं काही नाही आहे. त्यामध्ये ह्या वर्षी जरा पाऊस जरा जास्तच आहे, म्हणजे शेतकऱ्यावर एक मोठं संकट उभं झालेलं आहे. आतापर्यंत याचं किती वेळेस हार्वेस्टिंग व्हायला पाहिजे होतं, पण झाडाची फळधारणा झाली नाही जास्त पाऊस असल्यामुळं. शेवटी आता ह्या शेतकऱ्याने करायचं काय? शेतकऱ्यावर जे काय कर्ज असतं ते शेतात पिकलेल्या मालावरच फेडल्या जातं. तर शेतकऱ्याचं नेमकं कर्ज फिटन कसं? त्यामुळंच तर शेतकरी हा कर्जबाजारी होतो आणि नंतर आत्महत्या करतो. आणि लोक म्हणतात की शेतकरी आत्महत्या कसं काय करतो? खुर्चीवर बसणाऱ्याला काय समजणार आहे? ते बसूनच गप्पा मारणार की शेतकरी आत्महत्या कशाची करतोय, काय करतोय. पण ज्यावेळेस जे करतं का त्यालाच माहीत असतं आपल्यावरचं आलेलं संकट हे आता कसं पाठीमागं लावायचं ते. बघा हे शेतकऱ्याचं किती नुकसान आहे. एवढं नुकसान झाल्याच्या नंतर शेतकरीच एक शेतकऱ्याची हाक समजू शकतो, बाकी तर कोणी समजून घेत नाही. कारण त्यालाच माहीत असतं की याच्यावर आज कोणती परिस्थिती आलेली असेल. हे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.